हाय गायज, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील प्रसादाचा शिरा बनवून दाखवणार आहे माझ्या पद्धतीने. पहिल्यांदा आपण गॅस पेटवू. इकडे गॅस ऑन केलेला आहे आणि मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे. तर हे ड्रायफ्रूटमध्ये मी तुम्हाला काजू घेतलेले आहेत. हे तूप आहे 1 वाटी, छोटी वाटीने. हे मी ह्याच्यामध्ये 2 वेलची टाकून एवढी साखर घेतलेली आहे वाटून. हा रवा आहे, जाड रवा. आणि हे एवढं दूध आहे, गरम आहे दूध. मी तुम्हाला आता माझी पद्धत दाखवणार आहे. तर पहिले आपण ड्रायफ्रूट्स गरम करून घेऊ. त्याच्यामध्येच आता आपण थोडं तूप जे वाटीत घेतलेलं आहे तेच तूप आपण ड्रायफ्रूट तळण्यासाठी घेणार आहोत. आता हे ड्रायफ्रूट्स आपण काढून घेणार आहोत. तर आता आपण याच कढईमध्ये रवा भाजून घेणार आहोत. गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच आपण भाजून घेणार आहोत. जे वाटीमध्ये तूप घेतलेलं ते सर्व आपण याच्यामध्ये घालणार आहोत. रवा हा आपण लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत. रवा हा एकसारखा हलवावा लागतो, नाहीतर हलून करपतो तो. हा रवा
थोडासा लालसर झालेला आहे, अजून थोडा वेळ आपल्याला भाजून घ्यावा लागेल. मस्त असा आता रव्याचा सुगंध सुटलेला आहे. रवा भाजला की नाही ते कसं ओळखायचं, तर रवा हा थोडा लालसर होतो आणि सुगंध पण येतो. आता आपला हा रवा व्यवस्थितपणे भाजलेला आहे. आता आपण हे 1 वाटी मोठ्या वाटीनं तूप, प्रमाण जर का आपण योग्य वापरलं तर व्यवस्थित शिरा आपला होणार आहे. साखर आपण शेवटी घालणार आहे. आता ही टिप्स आहे. साखर जर का शेवटी घातली तर आपण रवा हा मऊ लुसलुशीत होतो. तर आता आपण थोड्या वेळासाठी झाकण ठेवणार आहोत. तर हे मी आता झाकण ठेवत आहे ह्याच्यावरती. आता थोडी वाफ आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साखर घालणार आहोत. तर आता मी उघडत आहे. ह्याच्यामध्ये आपण जे तळलेले ड्रायफ्रुट्स ते घालून घेणार आहोत. परत मी एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत. दूध आपण गरम असल्यामुळे लागेल तसंच घालणार आहोत. थोडंसं कमी पडल्यासारखं मला वाटत आहे, म्हणून रवा जर का जुना असेल ना तर थोडं जास्त दूध लागतं. आता मी ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत, जी मी वाटून घेतलेली आहे ती. ह्याच्यामध्ये मी 2 वेलची घातलेल्या आहेत, त्या सालीसकट मी वाटून घेतलेल्या आहेत. आपण साखर शेवटी घालणार असल्यामुळे वाटून घेतलेले आहे. आपण प्रसादासाठी बनवणार आहोत, त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये मीठ नाही घालणार आहोत. का तर प्रसादासाठी जो आपण रवा बनवतो त्याच्यामध्ये मीठ नाही घालत. तर मी परत एकदा ह्याच्यावरती झाकणार आहे.
गॅस हा स्लोच ठेवायचा आहे. साखर घातल्यामुळे खालून शिरा लाल होण्याची शक्यता असते. आपण आता अजून एकदा उघडून पाहणार आहोत, हलवून घेणार आहोत व्यवस्थित. मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे. तो तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवणार आहे. झालेला आहे तयार आपला गोड शिरा प्रसादासाठीचा. व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी ह्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवून देवाला नैवेद्य दाखवणार आहे.